राम राम मंडळी. मी शोभा जाधव शब्दसखी चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण माकडाची गोष्ट ऐकूया. काय झालं, माझी मैत्रीण लता, तिला एक मुलगी होती आणि तिला नाव बिऊ घातलं आणि लिंबाचं झाड होतं, झोका बांधला होता, त्याच्यात टाकलं. त्यांनी टिक्की लावली, पावडर ती लावली, झोपली म्हणली. तिला झोपू घातलं झोका देऊन, ती झोपली आणि तिला लाडाने गुड्डू म्हणायचे, गुड्डी. आणि मग ही कामाला लागली आणि तिथंच एका चुलीवर दूध उकळत होतं, एका चुलीवर एक बाई भाकरी करीत होती. आलं ना माकड एक आणि त्या गुड्डीला उचललं ना आणि सर्र चढालं लिंबाच्या झाडावर. आणि थोड्या वेळाने येऊन बघती लता, कुठे लेकरू, गुड्डे गुड्डे ओरडायले. तिला वाटलं वाड्यात कुणी तर नेलं असेल, रडायला लागली म्हणून. कुणी सगळे म्हणले आम्ही नाही घेतली, आम्ही नाही घेतली. मोठ्याने रडायला लागली, बाई माझी गुड्डी कुठे, बाई माझी गुड्डी कुठे. आणि असं बघितलं तर झाडावर ते माकड त्या गुड्डीला असं कडेवर घेऊन बसलं होतं. तर मग आता काय करावं काय करावं. लताला असं वाटलं खाली समजा सोडून दिलं लेकरू, तर एकीकडं चूल आहे भाकरी करायली आणि एकीकडं दूधही उकळायले. मग तिने काय केलं, चूल बंद केली, विझवली आणि दुधावरही झाकून ठेवलं, दूध पलीकडच्या घरात ठेवलं. आणि सगळे वाट बघायले माकड कधी येईल आणि कधी झोक्यात टाकेल लेकरू. काय करावं काय करावं. सगळे लेकरं बाळं म्हातारे कोतारे सगळे वाडाभर गंमत बघायला उभं राहिले. तर हे लेकरू काय करतं, हे माकड काय करतं लेकराचं, काय करावं काय करावं. इकडं तर लता तर रडून रडून बेजार झाली. मग एक आजोबा आले, ते म्हणले गोंधळ घालू नका, गपचूप बसा. त्या माकडाचं लेकरू काहीतरी झालं असेल, त्याचा हरवला असेल किंवा काही झालं असेल, त्याच्यामुळे हे बाळ घेऊन गेले ते वर, ते काही करणार नाही. कशाचं इकडं सगळं गाद्या टाकल्या खाली, सगळं केलं. मग आजोबा म्हणले तुम्ही सगळे बाहेर जा. मग तसंच झालं, सगळे लपून बसले दाराच्या आड, कोणी बाहेर. आणि मग हळूच आलं ते माकड हळूच आलं आणि त्या झोक्यात ठेवलं आणि झोका द्यायलं. 2-3 झोके दिले आणि काय मनात आलं काय की निघून गेले. म्हणलं आता आली, गुड्डीला घेतलं तरी गुड्डी झोपलेलीच, माकडाने तिला नेलं वर तरी झोपलेलीच. आणि मग रडायला लागली लताबाई, माझं लेकरू माझं लेकरू. आणि मग तिने माकडाचे आभार मानले. मग संध्याकाळी काय केलं, उदबत्ती नारळ घेऊन गेली माकडांचा राजा मारुती. आणि मग नारळ फोडलं, उदबत्ती ओवाळे, पाय पडले, बाबा तुझ्या कृपेने माझी पोरगी वाचली. संपली गोष्ट. कशी वाटली माझी छोटीशी कथा. राम राम.